हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? माझ्या MLP कुक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा दिसायला किती छान दिसतोय टेस्टी असा पास्ता. मुलांनाही खायला खायला द्यायचं म्हटलं तर मला हे नको, मला ते नको असं करत असतात. पण असं काही दिलं की जे दिसायलाही छान आहे आणि टेस्टीही आहे, तर मुलं ते वारंवार करायला लावतात. तर चला हा टेस्टी पास्ता कसा बनवायचा ते बघूया. एक पातेले घ्यायचे आहे. त्या पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला हवं असेल त्या प्रमाणानुसार या पाण्यामध्ये पास्ता टाकायचा आहे. पातेल्यावरती झाकण ठेवून मध्ये मध्ये 1-2 वेळेस पास्ता हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून पास्ता पातेल्याला खाली लागणार नाही. पास्ता शिजण्यासाठी जास्तीत जास्त 6-7 मिनिटे लागतील. पास्ता अर्धवट शिजल्यानंतर मी यामध्ये मीठ टाकते. झाकण ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे. वाफेवरती हा पास्ता 2-4 मिनिटे होऊ देऊ. तोपर्यंत पास्त्यासाठी जो काही मसाला वापरणार आहे त्याची तयारी करून घेऊ. त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील तर एक मीडियम आकाराचा कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि एक मसाला मॅजिक किंवा पास्ता मसाला पॅकेट. कांदा बारीक कापून घेऊया. मिरच्यामधून लांब अशा कापून घेऊ, म्हणजे पास्ता सर्व करताना त्या लगेच काढता येतील. टोमॅटोही छान बारीक कापून घेऊया. कोथिंबीर बारीक कापलेली आहे. चला आता गॅसवरती कढई ठेवून त्यात 1.5 पडी तेल टाकून घेऊ. तेल तापल्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि लांब कापलेली हिरवी मिरची घालून घेऊ. मिरची थोडी तळली गेल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही कढीपत्ताही घालू शकता, पण इथे मी कढीपत्ता टाकत नाहीये. आता त्यात बारीक कापलेला कांदा टाकून परतून घेऊ. कांदा गुलाबी रंगावरती परतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकते. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेऊ. मसाला तयार झाल्यावरती त्यात 1 चमचा हळद आणि 1 पॅकेट मसाला मॅजिकचे टाकून पूर्ण एकत्रित करून घेऊ. हा मसाला सर्व पास्त्याला व्यवस्थित लागण्यासाठी त्यात 1-2 टेबलस्पून पाणी टाकून सर्व एकजीव करून घेते. हे बघा पास्ता छान शिजलेला आहे. हा पास्ता एका चाळणीत टाकून त्यातील पूर्ण पाणी निथळून घेऊया. पास्त्यामधील पूर्ण पाणी निथळलं गेल्यानंतर कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये हा पास्ता टाकून हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, जेणेकरून पास्त्याचे तुकडे होऊ नये. सर्वात शेवटी यात कोथिंबीर टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा दिसायलाही किती छान दिसतोय आणि टेस्टलाही खूप जबरदस्त आहे. पण त्यासाठी ही रेसिपी तुम्हाला घरी करून बघावी लागेल. नक्की करून बघा. टेस्टी पास्ता तुम्हाला आणि मुलांनाही खूप आवडेल. मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी यूट्यूबवर टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील.